भारत भारत माता एकच दैवत हे पद्य आपण आता एकत्र म्हणणार आहोत. भारत माता एकच दैवत येत्या दिवसांचे. भारत माता एकच दैवत येत्या दिवसांचे. इतर देव हे नाम मात्र अन केवळ नवसांचे. असे हे शब्द नरेंद्राचे. असे हे शब्द नरेंद्राचे. युग युग पुल्या भरण पोषणा असुरांपासून नित्य रक्षणा. युग युग अपुल्या भरण पोषणा असुरांपासून नित्य रक्षणा. या मातेचे आशीर्वादच अपुल्या हक्काचे. या मातेचे आशीर्वादच अपुल्या हक्काचे. असे हे शब्द नरेंद्राचे. असे हे शब्द नरेंद्राचे. खरे स्वयंभू जागृत पावन दैवत हे तर अपुले आपण. खरे स्वयंभू जागृत पावन दैवत हे तर अपुले आपण. नाही दुरावा द्वैतन उरले देवा भक्ताचे. नाही दुरावा द्वैतन उरले देवा भक्तांचे. असे हे शब्द नरेंद्राचे. असे हे शब्द नरेंद्राचे. या देशातील हे नारीन सन्मानाने जगावेत जर. या देशातील हे नारीन सन्मानाने जगावेत जर. आपसातले विसरू भांडण अनंत शतकांचे. आपसातले विसरू भांडण अनंत शतकांचे. असे हे शब्द नरेंद्राचे. असे हे शब्द नरेंद्राचे. कसले उत्सव कसल्या यात्रा दैन्य जोवरी अन्न पात्रा. कसले उत्सव कसल्या यात्रा दैन्य जोवरी अन्न पात्रा. वेदांताशी जोडू विक्रम ध्येय भारताचे. वेदांताशी जोडू विक्रम ध्येय भारताचे. असे हे शब्द नरेंद्राचे. असे हे शब्द नरेंद्राचे. स्मरुनी केवळ ते गत वैभव लोपत नाही दरिद्र वास्तव. स्मरुनी केवळ ते गत वैभव लोपत नाही दरिद्र वास्तव. यत्न हवे आनंद लाभण्या बोल विवेकाचे. यत्न हवे आनंद लाभण्या बोल विवेकाचे. असे हे शब्द नरेंद्राचे. असे हे शब्द नरेंद्राचे. भारत माता एकच दैवत येत्या दिवसांचे. भारत माता एकच दैवत येत्या दिवसांचे. इतर देव हे नाम मात्र अन केवळ नवसांचे. असे हे शब्द नरेंद्राचे. असे हे शब्द नरेंद्राचे. नमस्कार. आज गुढीपाडवा. आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपण सगळे इथे जमलो आहोत. या शुभमुहूर्ताची नोंद घेत युवक विभागाने आज प्रतिज्ञाग्रहण कार्यक्रम आयोजित केला आहे. यानंतर मी थोडक्यात कार्यक्रमाची रूपरेषा सांगतो. यानंतर सर्वात आधी प्रथम, द्वितीय आणि तृतीय प्रतिज्ञा घेतली जाईल. त्या प्रत्येक प्रतिज्ञेनंतर दादा येऊन आपले पूर्वप्रतिनिधी दादा येऊन मनोगत व्यक्त करतील. त्यानंतर माननीय संचालकांचे आपल्याला मार्गदर्शन होईल. त्यानंतर प्रार्थना नमस्ते होऊन कार्यक्रमाची सांगता होईल. मी आत्ता प्रथम प्रतिज्ञा घेणाऱ्यांना विनंती करतो की सर्वांनी जागेवर उभे राहावे. यानंतर
सर्वप्रथम प्रतिज्ञा घेणाऱ्यांना गंध आणि फुले दिली जातील. आपण दरवर्षी प्रतिज्ञा घेणाऱ्या सर्वांची नावे इकडे घेत असतो. यावर्षी हा गट खूप असल्यामुळे ती नावे आपण वरती स्क्रीनवरती दाखवत आहोत. गंध आणि फुले लावून झाल्यावर माननीय संचालक आपल्याला प्रतिज्ञा देतील. त्यानंतर सर्वांनी रांगेत पुढे येऊन प्रतिज्ञांना फुलं व्हायची आहेत. माननीय संचालकांना विनंती करतो की त्यांनी प्रतिज्ञा द्यावी. सगळ्यांनी माझ्या पाठोपाठ म्हणायचंय. चराचरातून आणि स्वतःमधून विकसित होणाऱ्या परब्रह्मशक्तीचे स्मरण करून आणि मला जे जे प्रिय आहे त्या सर्वांचे स्मरण करून मी अशी प्रतिज्ञा करतो की आपला हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू समाज म्हणजेच आपले राष्ट्र यांची सेवा करण्याचे व्रत मी आज घेत आहे. हे व्रत मी आजन्म पाळीन. एक एक रांग पुढे, आडवी रांग पुढे क्रमाने येईल आणि फुलं वाहून जागेवर बस. फुलं वाहत असताना आपण पद्य माझ्या मागून म्हणणार आहोत. शुभ्र सुगंधित पद्य आपल्याला हातात दिलेलं आहे, त्याची एक एक ओळ मी सांगतोय, माझ्या पाठोपाठ म्हणायचे. शुभ्र सुगंधित पुष्पेयाणिक शुभ्र सुगंधित मने मातृभूमि तव चरणी याहुन अन्य काय अर्पिणे. हे अमुचे सश्रद्ध समर्पण स्वीकारी वरदे. अमुच्या शुभ व्रतांना आई तुझे शुभाशिष दे. आशिष दे तुझे शुभाशिष दे. उपासनेला दृढ चालविणे ही अमुची साधना. दिव्य द्युतीला अवतरणास्तव करितो आवाहना. त्या तेजाने आई अमुचे अंतर धवळू दे. अमुच्या शुभ व्रतांना आई तुझे शुभाशिष दे.
तुझे शुभाशिष दे, तुझे शुभाशिष दे, केसरिया जो हार येथले इथली बलिदाने, सर देईन परिसार न देईन हे कणखर बाणे, असा वारसा पेला यास्तव वज्राचे बल दे, अमुचा शुभ व्रताना आई तुझे शुभाशिष दे, तुझे शुभाशिष दे, तुझे शुभाशिष दे, विश्ववेधी स्वप्नदर्शिनी प्रतिभा आम्हा दे, रूप तुझे पालटण्यासाठी दृढतम बाहू दे, प्रेय श्रेय ते सर्वच अंती तव पदी वाहू दे, अमुचा शुभ व्रताना आई तुझे शुभाशिष दे, 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 खाली बसायला हरकत नाही. यानंतर पूर्वप्रतिज्ञा घेतलेले दादा आपल्याला मनोगत व्यक्त करतील. मी यानंतर आर्यदादा आणि आर्य केसकर आणि रोहित शेईमकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. गुढीपाडव्याच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि प्रतिज्ञा ज्यांनी ज्यांनी घेतली आहे त्यांचे खूप खूप अभिनंदन. 2022 साली मागच्या 2 वर्षापूर्वी मी प्रथम प्रतिज्ञा घेतली होती. बेसिक विचार असाच झाला होता की दलावर मुलगा म्हणून जात असताना दादांकडे बघून असं वाटलं होतं की जसं दादा दल घेतोय तसं मला पण मोठं झाल्यावर दल घ्यायचंय. आणि मग स्वतः दल घ्यायला लागल्यावर असं जाणवलं की आपण जे हे काम आत्ता करतोय हे आपण आयुष्यभर करत राहिलं पाहिजे आणि मग याच्यासाठी आपण प्रतिज्ञा घ्यायला पाहिजे म्हणून मी प्रथम प्रतिज्ञा घेतली. ज्या वर्षी मी प्रथम प्रतिज्ञा घेतली त्या वर्षी माननीय संचालकांच्या वैचारिकामध्ये ते असं म्हणत होते की अनेक लोक असतात जे असं म्हणतात की मी आधी प्रतिज्ञा घेतो आणि मग कामाला सुरुवात करतो. काही लोक म्हणतात की मी आधी भरपूर काम करून बघतो आणि मग प्रतिज्ञा घेतो. तर मला असं वाटतं की मी आधी प्रतिज्ञा घेतली आणि त्याची प्रेरणा मिळाली म्हणून मी भरपूर काम करायला काहीतरी प्रेरणा मिळत गेली. कदाचित हळूहळू तो विचार पुढे होत गेला. कदाचित आपण इथे सगळे बसलेलो आहोत, आपण आपल्या हातून काहीतरी कृती नक्की घडत असते. पण प्रतिज्ञा घेतल्यानंतर असा विचार होतो की ही कृती का करायची असा थोडासा जास्त विचार होतो
आणि मग विचारपूर्वक कृती घडायला सुरुवात होते. त्याच्यामुळे प्रतिज्ञा घेतल्यानंतर वेगळ्या प्रकारे विचार करायचा थोडंसं असं वाटतं. त्याच्यानंतर प्रतिज्ञा घेताना म्हणजे प्रथम प्रतिज्ञा म्हणताना मला इथे सगळ्यांसमोर येऊन प्रकटपणे घेतलेली प्रतिज्ञा तर आठवतेच, पण त्याच्या आधी घडलेली प्रोसेस, मोठ्या दादांशी झालेलं बोलणं जास्त आठवतं आणि ते जास्त प्रेरणा देतं. त्याच्यामुळे असे प्रतिज्ञा ग्रहणाचे कार्यक्रम बघताना मी घेतलेली किंवा आपण घेतलेली प्रतिज्ञा परत ताजीतवानी झाल्यासारखी वाटते आणि त्याच्यावर जास्त विचार होतो असं वाटतं. धन्यवाद. प्रथम प्रतिज्ञेबाबत श्रीकांत दादाशी आणि विराज दादाशी भरपूर जास्ती बोलणं झालं होतं. त्याच्यामध्ये दोघांनी असं बेसिकली सांगितलं होतं की जे तू दररोजच्या आयुष्यात करतोय तेच फक्त जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक, आणि त्याला थोडा एक मोठा कॉन्टेक्स्ट देण्याची गरज आहे म्हणून तू प्रतिज्ञा घे. पण तेव्हा असा विचार आला होता की हे मी करतोच आहे तर त्याच्यासाठी प्रतिज्ञा कशाला घेऊ. तर त्यांनी प्रथम प्रतिज्ञेच्या पुस्तिकेतील संदर्भ देऊन काही उदाहरणं सांगितली होती की बाबा सिग्नल तर पाळतोच आपण, तर तो फक्त का पाळायचा किंवा कशासाठी पाळायचा याची कारणं शोध. तर मग आधी जे मी मागून जर समजा 4 हॉर्न जास्ती वाजले तर मी सिग्नल तोडणारा मी हा किती हॉर्न वाजले तरी त्याच सिग्नलवर तेवढाच वेळ सिग्नल सुटस्तवर थांबणं, ही कट्टरता यायला प्रथम प्रतिज्ञेची खूप जास्ती मदत झाली असं मला वाटतं. ही कट्टरता वाढवण्याची वृत्ती निर्माण व्हायला जी प्रेरणा लागते ती प्रेरणा वाढवण्यासाठी प्रथम प्रतिज्ञेचा खूप जास्ती उपयोग मला माझ्या आयुष्यात झाला असं वाटतं. ह्या प्रेरणेमुळे माझ्यात मागच्या 1.5-2 वर्षात भरपूर वृत्तीघडण झाली आणि त्या वृत्ती घडण्याचा फायदा हा मला दल घेताना, युवकांचे प्रश्न समजून घेताना, युवकांचे प्रश्न सोडवताना असा झाला. आत्ता भरपूर जणांनी प्रथम प्रतिज्ञा घेतली आहे. हिंदू समाज हा खूप जास्ती मोठा आहे. प्रथम प्रतिज्ञेचा गाभा हा खूप जास्ती व्यापक आहे असं वाटतं. भरपूर जणांना वेगवेगळ्या प्रकारे ह्याचा उपयोग होऊ शकतो. त्याच्यामुळे सर्वांचं अभिनंदन आणि शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद दादा. यानंतर द्वितीय प्रतिज्ञा ग्रहणाचा कार्यक्रम होईल. मी एकेका प्रतिज्ञा घेणाऱ्यांचे नावं घेतोय, त्यांनी जागेवरच उभे राहायचं. यश शहा, प्रथमेश पायगुडे, अंश उंडे, सुमित पुरोहित, अन्वेष कर्णिक, ऋत्विक कवटे, जय शिंदे, अथर्व दंडवटे, निखिल बदे. सर्वांनी प्रतिज्ञा घेण्यासाठी पुढे यावे. सर्वांनी प्रतिमेकडे तोंड करून उभे राहावे. मी माननीय संचालकांना विनंती करतो की त्यांनी प्रतिज्ञा द्यावी. माझ्या पाठोपाठ म्हणा सगळं. चराचरातून आणि स्वतःमधून विकसित होणाऱ्या परब्रह्मशक्तीचे स्मरण करून आणि मला जे जे प्रिय आहे त्या सर्वांचे स्मरण करून मी अशी प्रतिज्ञा करतो की
राष्ट्रसेवेचा आणि धर्मसंस्थापनेचा सर्वश्रेष्ठ मार्ग म्हणून ज्ञानप्रबोधिनीचा प्रतिज्ञित घटक होत आहे. प्रबोधिनीचे कार्य मी तनमनधनपूर्वक उत्तरदायी राहून आयुष्यभर करीन. क्रमाने आता फुलं वाजव. सर्वजण जागेवर बसून घेऊ. यानंतर नारायण वजेला विनंती करतो की त्याने आपले मनोगत व्यक्त करावे. प्रथम प्रतिज्ञा घेतल्यानंतर द्वितीय प्रतिज्ञा घ्यायच्या आधी द्वितीय प्रतिज्ञा आणि प्रथम प्रतिज्ञेतला फरक एक सर्वात मोठा असा नक्की कळला होता की प्रबोधिनीच हा राष्ट्रसेवेचा आणि धर्मसंस्थापनेचा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे आणि त्याच्यामुळे मी प्रबोधिनीला उत्तरदायी राहून काम करेन. तर त्यावेळेला अर्थ नक्की पूर्ण कळला नव्हता, पटलाही नव्हता. पण आत्ता थोडा मागे वळून विचार करताना प्रबोधिनी हा सर्वोत्तम मार्ग आहे हा म्हणजे या मुद्द्याचा अर्थ हा सर्वांसाठी सर्वोत्तम मार्ग आहे असा न लावता तो माझ्यासाठी सर्वोत्तम मार्ग आहे असा मी तो लावायचा प्रयत्न करतोय. माझ्यासाठी सर्वोत्तम का आहे? कारण देशाचं काम करताना, धर्मसंस्थापनेसाठी म्हणून काम करताना आपल्या इतर वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी सांभाळत राहून काम करण्यासाठी जी काही वेळेची प्रयत्नांमध्ये एक लवचिकता लागते किंवा यथाशक्ती मला त्या वेळेला जमेल तसं काम करत राहण्यासाठीची जी मुभा मिळावी लागते ती मला प्रबोधिनीमध्ये मिळते हे मला नक्की वाटतं. आणि तरीही अशी मुभा थोडीशी स्वतःसाठी घेत काम करताना सुद्धा दरवेळेला मात्र आपण आधीच्यापेक्षा जास्त मोठं जास्त चांगलं काम केलंच पाहिजे हा सुद्धा आग्रह असतो. त्याच्यामुळे पायरी पायरीने स्वतःच्या मर्यादा ओलांडत जाणं हा सुद्धा एकंदर मी द्वितीय प्रतिज्ञा घेतल्यापासून आत्तापर्यंतचा महत्त्वाचा भाग आहे असं मला वाटतं. म्हणजे द्वितीय प्रतिज्ञेनंतर माझा या सगळ्याबद्दलचा अप्रोच असा झाला की आपल्यापेक्षा मोठा दादा म्हणत असेल, म्हणजे नचिकेत दादा म्हणत असेल, अनिरुद्ध दादा म्हणत असेल की अमुक एक जबाबदारी तू घेतली पाहिजेस, अमुक एक उपक्रमाचा तो प्रमुख असला पाहिजेस, असं जर म्हणत असेल कोणी आपल्यापेक्षा मोठा दादा, तर त्याच्यावरती फार शंका न घेत बसता हो म्हणायचं आणि ती जबाबदारी घ्यायची, पूर्ण करायचा प्रयत्न करायचा. आणि त्याच्यानंतर जर त्यात काही अडचणी असल्या तर दादाशी बोलून त्या सोडवायच्या. ते काम तसंच करत राहायचं आहे का नाही ह्याचे निर्णय ते आधी करून बघितल्यानंतर घ्यायचे. अशी थोडीशी वृत्ती माझ्यामध्ये तयार झाली असं मला वाटतं द्वितीय प्रतिज्ञेनंतर. आणि साहजिकच सुमेध दादासोबत बैठकांमध्ये प्रबोधिनी पण म्हणजे काय हे समजून घेताना किंवा वाढत्या जबाबदाऱ्या पार पडताना आपली कौशल्य कुठे कमी पडतायत, आपल्या वृत्ती कुठे कमी पडतायत याच्याविषयीची जाणीव होत ती
आधीच्या पेक्षा नक्की वाढलेल्या मला स्वतःला दिसतात, असं मला नक्की वाटतं. आणि द्वितीय प्रतिज्ञेमध्येच उल्लेख आहे की म्हणजे माननीय संचालकांनीच लिहिलंय की द्वितीय प्रतिज्ञेबद्दलचं पूर्ण कन्व्हिक्शन येण्यासाठी त्यांना स्वतःला 12 वर्षांचा काळ जावा लागला, की प्रबोधिनीच हा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे हे पटण्यासाठी 12 वर्षांचा काळ जावा लागला. ते मी आठवतो. आणि जर मला कधी कधी स्वतःविषयी शंका आली तर मी स्वतःला थोडासा दिलासा द्यायचा प्रयत्न करतो की आपणही ठीक चाललो आहोत, आपलं काही फार चुकत नाहीये, एवढं सांगतो. आणि सगळ्या द्वितीय प्रतिज्ञितांना शुभेच्छा देतो, सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद दादा. यानंतर तृतीय प्रतिज्ञा ग्रहणाचा कार्यक्रम असेल. मी श्रीरंग दादाला विनंती करतो की त्याने पुढे यावे. माननीय गिरीशरावांना विनंती करतो की त्यांनी प्रतिज्ञा द्यावी. पाठोपाठ म्हणायचं. चराचरातून आणि स्वतःमधून विकसित होणाऱ्या परब्रह्मशक्तीचे स्मरण करून आणि मला जे जे प्रिय आहे त्या सर्वांचे स्मरण करून मी अशी प्रतिज्ञा करतो की वय वर्षे 31 पर्यंत ज्ञानप्रबोधिनीचे कार्य ज्ञानप्रबोधिनीच्या आदेशानुसार मी वैराग्यपूर्वक पूर्ण वेळ करीन. दादाला विनंती करतो की त्यांनी जागेवर बसून घ्यावे. यानंतर कल्पेश कोठाळे आपले मनोगत व्यक्त करतील. नमस्कार. मी 2021 साली तृतीय प्रतिज्ञा घेतली आणि त्याच्या आधी 2017ला निगडीमध्ये द्वितीय प्रतिज्ञा घेतली आणि आज श्रीरंगदादांनी प्रतिज्ञा घेतली. तर माझं द्वितीय प्रतिज्ञेचं पत्र जे आहे ते मी एक दिवस त्याच्याकडे राहायला गेलो होतो रात्री, आणि त्या दिवशी दुसऱ्या रात्री आमच्या खूप गप्पा झाल्या आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ते पत्र लिहिलं आहे ते मला एकदम आठवलं आणि आज आनंद वाटला. तृतीय प्रतिज्ञेलाचं मनोगत व्यक्त करायचं असं दादाने सांगितल्यानंतर मी दिवस मोजत होतो की किती झाले. तर 965 दिवस झाले प्रतिज्ञा घेऊन, आणि या 965 दिवसांमध्ये आपण काय काय केलं असं थोड्या वेळात मांडणं हे एक कसरत होती माझ्यासाठी. आणि मग मी विचार करत होतो की आपण काय विचाराने प्रतिज्ञा घेतली आणि त्यानुसार आपण काय काय करत गेलो आणि आपल्याला काय काय समजत गेलं ते थोडंसं मांडण्याचा प्रयत्न करतो. द्वितीय प्रतिज्ञा घेतल्यानंतर एकदा वाढदिवसाला एका मित्राने विचारलं होतं की संकल्प काय, पुढच्या वर्षी काय करणार आहे हे सांग. आणि मग आता काय संकल्प सांगायचे असा विचार करत असताना 2-3 दिवसानंतर त्याला ट्विटरवर उत्तर दिलं होतं की आत्ताच्या पद्यामधलेच आपलं जे दुसरं कडवं होतं की उपासनेला दृढ चालवणे ही अमुची साधना, दिव्य द्युतीला अवतरण्यास तव करीतो आवाहना, त्या तेजाने आई आमचे अंतर ढवळू दे. त्यातली पहिली ओळ जी आहे उपासनेला दृढ चालवणे ही आमची साधना, हा माझा संकल्प आहे असं मी त्याला म्हटलं होतं. आणि आत्ता नारायणदादाच्या बोलण्यात किंवा आर्यदादाच्या बोलण्यामध्ये जे आलं की चिकित्सा करत करत आम्ही पुढे जाऊ, आम्ही जी काही काम घेतलेलं आहे त्याच्यामध्ये काय काय होतं याचं सेल्फ रिफ्लेक्शन आमचं दररोज होत राहील आणि ते बघत बघत आम्ही पुढे जाऊ असं म्हटलं होतं. दुसरी ओळ जी होती की दिव्य द्युतीस्तव, दिव्य द्युतीला अवतरण्यास्तव करीतो आवाहना. माझ्या पूर्वी सुद्धा अनेकांनी अशा प्रतिज्ञा घेतल्या आहेत आणि पराक्रमाच्या मोठ्या गोष्टी केलेल्या आहेत,
त्या सगळ्यांना आठवून मी सुद्धा असं करू शकतो असं त्यांच्यावरची आणि स्वतःवरची असलेली श्रद्धा दृढ करत मी जाणार आहे. असा श्रद्धा असलेला, त्या ध्येयाप्रती असलेली श्रद्धा, असं हे ध्येयाचं वाक्य असं मी त्याला सांगितलं होतं. आणि या सगळ्यांसाठी काय करायचं आहे तर आम्ही या तेजाने, या सगळ्या पराक्रमाने आमचं अंतर जे आहे ते ढवळून निघू दे, ते आणखीन तेज प्रकाशित होऊ दे, अशी प्रार्थना आम्ही सतत करत राहतो. आणि गेले 3-4 वर्ष मी या 3 ओळींवरच परत परत विचार करत असतो. प्रत्येक वाढदिवसाला विचार करत असतो. ज्या दिवशी प्रतिज्ञा घेतली आहे किंवा मनोगत लिहायचं असेल तेव्हा सुद्धा विचार करतो आणि काम कसं होतंय असा सगळा भाग करत होतो. तृतीय प्रतिज्ञा घेण्याच्या आधी थोडंसं मनामध्ये असा विचार होता की प्रबोधिनी सांगेल ते काम करायचं आहे, म्हणजे मग आपण प्रबोधिनीचं लेबल लावलेले होऊ का. पण ते जे काही मनातलं इनहिबिशन होतं किंवा आधीचा बायस होता तर तो गेल्या 3 वर्षामध्ये खोटा ठरला आहे. आणि जास्त लोकांबरोबर मला समरस होता आला आहे असं नक्की वाटलं. म्हणजे ते घरच्यांपासून ते बाहेरच्या संस्थांमधल्या लोकांपर्यंत असेल तर जनरल आपलं जे असतं की प्रत्येक गोष्टीला एक रिॲक्शन देणं, तर ते बऱ्यापैकी कमी झालं आहे. आणि ते जास्त चांगल्या प्रकारे समजून घेता येणं आणि त्याचवेळी आपली त्या ध्येयावरची श्रद्धा सतत सतत अधोरेखित होत जाणं असं झालेलं आहे. एक छोटासा प्रसंग सांगतो आणि मग मी थांबेल. गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये आमच्या घरच्यांनी असं ठरवलं की प्रत्येक घरामध्ये एक कुलदेवता असते आणि मग आमची नाशिकला वणी या ठिकाणी एक कुलदेवता आहे, तिथे सगळ्यांनी पूजेसाठी जायचं. आणि मला नाही जमणार कारण काहीतरी निगडीमध्ये कामं आहेत आणि मग ते कामं सोडून कसे यायचे असं माझं पहिली रिॲक्शन होती. पण आता घरच्यांनी ठरवलंय म्हणून जाऊन पाहूया असं म्हणून मी जवळपास 24 वर्षांनंतर त्या ठिकाणी गेलो होतो. आणि लहानपणी काहीतरी अंधुक आठवत होतं, त्या ठिकाणी परत जाऊन बघितलं आणि या ठिकाणी का जायचं असं ठरवलं असेल आपल्या संस्कृतीमध्ये असा मी विचार करत होतो. आणि पहाटे त्या पायऱ्या चढताना मला एकदम रिअलाईज झालं की आमच्या कुलाची देवता म्हणजे माझे फार पूर्वज कधीतरी या ठिकाणी येऊन गेलेले असणार आहेत. त्यांनी काहीतरी काम केलेलं आहे, तेव्हा आता याच्यासाठी आणखीन आम्हाला शक्ती मिळू दे, नवीन काम करण्यासाठी काहीतरी प्रेरणा मिळू दे, असं काहीतरी मागणं त्या ठिकाणी मागितलं असेल. आणि आता मी सुद्धा येतो आणि माझ्यानंतर आणखीन अनेक पिढ्या त्या ठिकाणी येऊन जाणार आहेत आणि असंच मागणं मागणार आहे. त्यामुळे त्या सगळ्या प्रवाहामधला किंवा त्या एक सतत घडत जाणाऱ्या प्रवाहाचा भाग म्हणून मी आत्ता इथे आलेलो आहे. मी काही वेगळा आलेलो नाहीये असा तो सगळा विचार झाला. आणि मग पायऱ्या उतरताना उलटा विचार झाला की असं नवीन स्ट्रक्चर काय आहे. म्हणजे आपण म्हणतो की मातृभूमी हे आपलं नवीन येत्या काळासाठीचं दैवत आहे, तसं कुलदैवत ही जुन्या काळातली असेल तर नवीन काळामधलं काय रूप आहे. तर एकत्र समविचाराने एका ध्येयाने प्रेरित झालेले युवक, सगळे युव हृदय असं मी म्हणेल, ते सगळे एकत्र येतात अशा संघटनेमध्ये असणं हे मला असं वाटतं की त्या आधुनिक कुलदेवताची रूपं असावी. आणि तिथे एकत्र येऊन आम्ही काय करतो तर आम्ही नवीन पराक्रमासाठी मागणी करतो. आणि ती मागणी करण्याचं फॉर्म म्हणजे काय तर आमच्या प्रतिज्ञा ग्रहणाचा हा सगळा कार्यक्रम आहे. आज अनेकांनी आधी पण प्रतिज्ञा घेतल्या, म्हणजे इतिहासामध्ये बघितलं तर अनुशीलन समितीपासूनच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, अरविंदांनी लोटस अँड टायगरच्या संघटनेमध्ये प्रतिज्ञा घेतली होती. आज आपण प्रतिज्ञा घेतो आणि यानंतर सुद्धा अनेक लोक प्रतिज्ञा घेत राहणार आहे. त्या सतत घडत राहणाऱ्या मोठ्या प्रवाहाचा भाग म्हणून मी स्वतःमध्ये काय बदल घडवतोय आणि मी आसपासच्यांशी त्या प्रवाहाशी समरस कितपत होऊ शकतो आहे, या सगळ्याचा रिअलायझेशनचा, समजून घेण्याचा भाग आणि ते कृतीत आणण्याचा प्रयत्न करण्यासाठीचा भाग, यासाठी मला तृतीय प्रतिज्ञेची मदत झाली असं नक्की वाटतं. थांबतो. धन्यवाद दादा. मी माननीय संचालकांना विनंती करतो की त्यांनी सर्वांना मार्गदर्शन करावं. प्रतिज्ञा ग्रहणाच्या कार्यक्रमाच्या वेळी प्रतिज्ञा घेताना त्या संबंधीचे विचार ज्याच्यामध्ये आहे असे काही उतारे आपण वाचतो. आज 3 वेळा प्रतिज्ञा ग्रहण झालं. 3 वेळा खरे उतारे वाचले जायला पाहिजे होते.
आज अशा उतार्यांची काही गरज नव्हती, कारण ह्या उतार्यांमधनं जो काही विचार येतो तो सगळा विचार ध्वजारोहणानंतरच्या वैचारिकामध्ये आलेला होता. ते उतारे सहजे कोणीतरी लिहिलेले असतात. तसं आज आपल्याच कार्यकर्त्यांपैकी कोणीतरी विज्ञाग्रहणाला अतिशय अनुकूल असे विचार वरती मांडले. या वैचारिकाचं शीर्षक फळ्यावरती लिहिलेलं नाही, कारण मी जे शीर्षक सुचवलं होतं ते काय अखिलेश दादा, आशुतोष दादा आणि प्रत्यक्ष बोलणाऱ्या प्रज्ञाताई यांना काही तिथं कसं रुचलं नाही. त्यांनी मला वेगवेगळे पर्याय सुचवले. नाही, पण म्हटलं की हेच शीर्षक मला उपयुक्त वाटतं, आणि मग त्याच्यावर त्यांनी तोडगा असा काढला की शीर्षकच नको लिहायला. मी असं शीर्षक सुचवलं होतं थोडंसं लांबलचक, की राम मंदिर झाले, आता राष्ट्रघडण कशी करणार. आणि त्या सगळ्यांचं म्हणणं हे फार लांबलचक आहे, असं शीर्षक कसं आटोपशीर पाहिजे आणि चटकदार पाहिजे. तर तसं काही ते नव्हतं, त्यामुळे नाही लिहिलं. पण आशय तोच, आणि तो मला का असं पद्धतीने मांडावं असं वाटलं की ठिकठिकाणी आता मी पाहतोय, आता कल्पेश दादाच्या बोलण्यातही त्याचा उल्लेख आला, गावांमध्ये किंवा शहरांमध्ये प्रबोधिनीचं ग्रामविकसनाचं काम अनेक ठिकाणी चालू आहे. आणि आपण वेगवेगळ्या योजना घेऊन गावांमध्ये गेलो, गरजही असते म्हणून आणि सौजन्य म्हणून, ठीक आहे तुम्ही म्हणताय ना असं काम करायचं, करूया असं म्हणून लोक कामाला येतात. काही वेळा तेही तयार करायला त्यांना वेळ लागतो, पण ज्याच्यासाठी फार वेळ लागत नाही, बाहेरून जाऊन कोणी काही सुचवावं लागत नाही, असं गावातलं कुठलं काम. गावातला पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी 2 लाखाचं काम करायचंय, तिथली 20,000 वर्गणी गावाने भरावी असं म्हटलं तर गावाला मनवायला 2-2, 3-3 महिने लागू शकतात. आणि त्याच गावामध्ये मंदिर बांधायचं म्हटलं तर गावातले लोक 2 कोटी रुपयाचा निधी उभा करतात, कोणी न सांगता आपणहून. कारण काय, तर मंदिर असलंच पाहिजे आपल्या गावात, आणि चांगलं मंदिर असलं पाहिजे, उत्तम मंदिर असलं पाहिजे असं सगळ्यांना सहज वाटतं, आणि ते घडून येतं. असं आपल्या गावात मंदिर असलं पाहिजे म्हणजे देवाचं अधिष्ठान असलं पाहिजे असं वाटणं, हे आपण भारतीय आहोत याचं लक्षण आहे. आणि हे फक्त गावातच आहे असं नाही. मी काही वर्ष 1 आठवडा निगडीला मुक्कामाला जायचो आणि वेगवेगळ्या आपल्या कार्यकर्त्यांच्या घरी राहायचो. आणि मग मुक्कामीच असल्यामुळे सकाळी किंवा रात्री त्यांच्याबरोबर त्या भागातनं फिरणं व्हायचं. बरेच सेक्टर आहेत, 8-10 सेक्टरमधनं तरी असं फिरून झालं सकाळी किंवा रात्री. आणि मग बोलता बोलता हे सगळे सांगत होते की इथे हे मंदिर बांधलं, इथे विठ्ठलाचं मंदिर बांधलं, इथे दत्ताचं मंदिर बांधलं, इथे मारुतीचं मंदिर बांधलंय. आणि ते सगळं सांगत असताना हे मंदिर खाजगी जागेत बांधलंय किंवा महानगरपालिकेने उद्यानासाठी ठेवलेल्या जागेत अतिक्रमण करून बांधलंय असं ते सांगायचे. खाजगी जागेत समजू शकतो, पण अतिक्रमण करून बांधायचं म्हणजे काय. म्हणाले की नवनगर आहे, आधी नकाशा काढून कुठे काय असावं या सगळ्याची मांडणी केलेली आहे. आणि हे नकाशे काढणारे आर्किटेक्ट लोक असतात ना,
हे आपण बरेच जण शिकतो तसं पाश्चात्य लोकांनी ठरवलेले अभ्यासक्रम शिकवतात. आणि त्यामुळे उद्यानासाठी राखीव जागा पाहिजे, हॉस्पिटलसाठी राखीव जागा पाहिजे, शाळेसाठी राखीव जागा पाहिजे, व्यायामशाळेसाठी राखीव जागा पाहिजे. अशा सगळ्या राखीव जागा त्या नवनगरामध्ये ठेवलेल्या होत्या. पण मंदिरासाठी राखीव जागा हे आर्किटेक्चर कॉलेजमध्ये शिकवत नाहीत, त्यामुळे ते त्यांनी ठेवलेलं नव्हतं. पण गावोगावचे लोक तिथे राहायला यायला लागल्यानंतर त्यांची पहिली गरज आपल्या भागात मंदिर असलं पाहिजे. मग एखादा खाजगी प्लॉट मोकळा सापडला चांगलंच आहे, कोणी देऊ केला चांगलंच आहे, आणि नाहीच सापडला तर अतिक्रमण करू आणि करा हो अतिक्रमण, बघून घेऊ असं पाठिंबा देणारे तिथले स्थानिक नगरसेवकच. कारण त्यालाही वाटत असतं की आपल्या भागामध्ये मंदिर असलं पाहिजे. जे गावांमध्ये जे शहरांमध्ये तेच पूर्ण देशाच्या पातळीवरती. त्यामुळे ते मंदिर झालं पाहिजे हे सगळ्यांना जे वाटत होतं त्यांनी ते बोलायला लागणं आणि प्रत्यक्षात आणणं, याच्यासाठी देश मोठा असल्यामुळे काही वर्ष लागली. पण हे झाल्यानंतर आता आपल्याला राष्ट्र घडवायचंय, म्हणजे मग काय केलं पाहिजे? व्यक्ती घडवल्या पाहिजेत, संघटना घडवली पाहिजे, समाजही घडवला पाहिजे. मग व्यक्ती घडवण्याचं पहिली, दुसरी, तिसरी पायरी म्हणजे प्रतिज्ञा, तिसरी प्रतिज्ञा. प्रतिज्ञेमध्ये तर शब्द आहेत आदेशाप्रमाणे काम करीत. आदेशाप्रमाणे का काम करायचं? तर प्रबोधिनीशी एकरूप व्हायचंय म्हणून. आणि प्रबोधिनीशी एकरूप व्हायचं म्हणजे काय? तर जी प्रबोधिनीची वैशिष्ट्य सगळी आहेत ती माझ्यामध्ये आली पाहिजे. प्रबोधिनीचे वैशिष्ट्य काय? आदेशाप्रमाणे काम करायचं, पण वैशिष्ट्य आहे स्वावलंबन. सर्व प्रकारचं स्वावलंबन, आर्थिक स्वावलंबन, वैचारिक स्वावलंबन, भावनिक स्वावलंबन, प्रेरणेचं स्वावलंबन, आरोग्याचं स्वावलंबन, सगळ्या प्रकारचं स्वावलंबन आलं पाहिजे. आता स्वावलंबन आदेशाप्रमाणे येऊ शकतं का? स्वतःच प्रयत्न करायला लागतात. पण तू कोणावर अवलंबून राहू नको, स्वतःच प्रयत्न करायला लाग, हा तो आदेश आहे. मग पुढचं वैशिष्ट्य काय प्रबोधिनीचं? सर्जनशीलता. नवीन सुचलं पाहिजे, चाकोरीत न जाऊ नकोस, इतरांच्या फॅशनचं अनुकरण करू नकोस, पाहिजे तर स्वतःची फॅशन स्वतः तयार कर, करायला हरकत नाही. सर्जनशीलता पाहिजे. पण तुला नवीन सुचलं पाहिजे हे आदेशाने होऊ शकेल का? ती दिशा दाखवणं आहे की तू सतत नवीन विचार करत राहिला पाहिजे, काळानुसार बदलत राहिला पाहिजे. आणि आपल्याला जर का परिस्थिती बदलायची असेल तर आपल्यालाच परिस्थितीवर स्वार व्हावं लागतं. त्याच्यासाठी नवीन नवीन मार्ग शोधून काढावे लागतात. आणखीन काय प्रबोधिनीचं वैशिष्ट्य? समग्रता. आता आदेशाप्रमाणे काम करायचं म्हणजे सांगितलेली गोष्ट करायची, पण वैशिष्ट्य आहे समग्रता प्रबोधिनीचं. म्हणजे कधीही एकारलेला वागू नकोस. सर्व बाजूनी विचार कर, सर्व लोकांच्या बाजूनी त्यांना काय वाटेल याचा विचार कर, कोणाकोणावर काय काय परिणाम होईल त्याचा विचार कर, आणि मग काय करायचं ते ठरव. आणि मग अशी मला वाटतं कोणी हे उल्लेख केला, दुसऱ्या प्रतिज्ञेनंतर कोण बोललं? नारायण बोलला. त्यांनी सांगितलं की आपल्या संचालकांनाच 12 वर्ष लागली प्रबोधिनी ही सर्वोत्तम संघटना हे कळायला. तर त्याच्या पुढची एक गोष्ट सांगतो आणखी. मी 76 साली तृतीय प्रतिज्ञा घेतली, आदेशाप्रमाणे काम करायचं. आणि बहुतेक सगळेजण जे तृतीय प्रतिज्ञा घेणारे होते ते माझ्याहून छोटे होते. पण नंतर काही वर्षांपूर्वी, 12-15 वर्षांपूर्वी आपल्या मान्यवर सुभाषरावांनी तृतीय प्रतिज्ञा घेतली. ते माझ्याहून वयाने मोठे. त्यांनी तृतीय प्रतिज्ञेसाठी पत्र दिलं. आता त्यांना आदेश काय द्यायचा?
पण त्यांनीच मला सांगितलं की ही प्रबोधिनीची तृतीय प्रतिज्ञा आहे की आदेशाप्रमाणे काम करायचं हे बरोबर, पण आदेश देण्यापूर्वी सहविचार झाला पाहिजे. म्हणजे ज्यांनी तृतीय प्रतिज्ञा घेतली त्यांनी काय करावं असा आदेश द्यायची वेळ आलीच तर तो देण्याआधी त्याच्याबरोबर सहविचार झाला पाहिजे. त्याला काय वाटतंय, त्यांनी कसा विचार केला आहे, कारण स्वावलंबन म्हटलेलं आहे, रोज नवीन सुचलंच पाहिजे असं म्हटलेलं आहे, तर तो काही विचार करत असणारच. त्यांनी विचार केला पाहिजे आणि विचार करून मग त्याच्याबरोबर समजून घेऊन मग गरज पडली तर त्याला आदेश द्यायचा. त्यामुळे तृतीय प्रतिज्ञेत आदेशाप्रमाणे काम करणं असं आहे. पण प्रबोधिनीशी एकरूप होण्यासाठी ज्या 4 गोष्टी आहेत त्या सगळ्या स्वतःच्या प्रयत्नांनीच करायच्या आहेत. आणि तू कोणावरती अवलंबून राहू नको, स्वतःचे स्वतः निर्णय घ्यायला शिक, स्वतःचं स्वतः ठरवायला शिक, म्हणजे तू प्रबोधिनीशी एकरूप होशील. हे आपण 3ऱ्या प्रतिज्ञेमध्ये सांगतो. तर तुझं तू ठरव असं, म्हणजे मग तुझं पूर्ण मनुष्य घडण होईल. हे 3ऱ्या प्रतिज्ञेनंतर सांगतो. आधी का नाही सांगत, कारण आधी काही व्हावं लागतं आणि त्याच्यासाठी कोणीतरी दिशा दाखवावी लागते, हात धरून पुढे न्यावं लागतं, काही वेळा ढकलावंही लागतं. असं 2री प्रतिज्ञा घेताना म्हणजे काय, पहिल्यांदा आपण संघटनाभिमुख झालो पाहिजे. म्हणजे आपल्या संघटनेचं काय ठरलंय त्याप्रमाणे माझं ठरलंय असं आपल्याला म्हणायला शिकायला लागतं. आणि प्रबोधिनी सर्वश्रेष्ठ संघटना आहे की नाही हे कळेल हळूहळू. पण प्रबोधिनी ही माझी संघटना एवढं तर लगेच कळायला पाहिजे. आणि मी माझ्या संघटनेशी त्या दिशेनेच चाललं पाहिजे. पण आपली संघटना कशासाठी आहे, तर देशाचं रूप पालटण्यासाठी. त्यामुळे मग संघटनाभिमुख झाल्यानंतर आपण समाजाभिमुखही झालं पाहिजे. कसं कसं काम करायचं, काय काम करायचं हे आपण बघायला पाहिजे. पण आपला समाज सगळ्यात आधी देऊळ बांधणारा आहे हे आपल्याला कळायचं असेल तर मग आपण उपासनाभिमुखही झालं पाहिजे. तर सध्या आपण दलांवरती उपासना घेत नाही, पण दलावर जशी रोज प्रार्थना होते तशी दलावर सुद्धा आठवड्यातून एकदा सगळ्यांची उपासना झाली पाहिजे. असं मी काही महिने दल चालवलेलं आहे. त्याच्यातनं हे उपासनाभिमुख झालं पाहिजे हे आपल्याला लवकर कळतं. हे सगळं करून काय करायचं, आपल्याला देशाचं रूप पालटायचं आहे. म्हणजे उद्याचं रूप कसं असलं पाहिजे ह्याचा विचार करायला पाहिजे. म्हणून आपण भविष्याभिमुख झालं पाहिजे. भविष्य कसं असलं पाहिजे तो भविष्यवेध घेत आपण आपल्या कामाची योजना करत गेलं पाहिजे. आणि उपासनाभिमुख असलो, समाजाभिमुख असलो, संघटनाभिमुख असलो तरी सुद्धा शेवटी विज्ञानाभिमुख असलं पाहिजे. मगाशी जे वर ऐकलं ना आपण, सरेल दैन्य येथेले सुबुद्ध कष्ट सिंचता. नुसते ढोर मेहनत करायची नाही, नुसते कष्ट करायचे नाही, ते सुबुद्ध कष्ट करायचे. म्हणजेच विज्ञानाचा आधार घेऊन काय करायचं ते ठरवायचं. तर या पद्धतीने आपल्याला विचार करता आला पाहिजे. हे द्वितीय प्रतिज्ञा घेतलेल्यांनी करायचा प्रयत्न करायचा. आणि हे सगळं व्हायला वेळ लागतो. म्हणजे जसं हत्ती चालत असला की वळायला वेळ लागतो, तसं आपलं आजपर्यंतचा जो काही विचार झालेला असेल तो या पद्धतीने वळवायला वेळ लागतो. काही वर्षसुद्धा लागू शकतात. पण असं मी करायचं ठरवलेलं आहे हा आपल्या मनाशी निश्चय पक्का असला, ह्या प्रतिज्ञेची रोज आपल्याला आठवण होत झाली की हे सुद्धा जमू शकतं. आणि मग समाजाची घडण करायची आणि त्याच्यासाठी मला घडवायचंय. याच्यासाठी पहिली प्रतिज्ञा घ्यायची. अलीकडे मला प्रतिज्ञेची जी पत्र येतात ती सहज लिहिण्याची भाषा म्हणून अनेक जण आता इंग्रजीमध्ये लिहितात, कारण त्यांचं सगळं शिक्षणच इंग्रजी माध्यमात होत असतं. विवेकानंद भारतात आल्यानंतर कोलंबोपासून त्यांची भाषणं ठिकठिकाणी सुरू झाली.
चेन्नईमध्ये त्यांची एकूण 5 भाषणं झाली. त्यापैकी द फ्युचर ऑफ इंडिया, भारताचा भविष्यकाळ, या शीर्षकाचं एक भाषण होतं. आणि त्या भाषणातला इंग्रजीत काही जण पत्र लिहितात म्हणून तो आधी इंग्रजीत, मूळ इंग्रजी त्यातला एक काही वाक्य अशी आहेत. इट इज द यंग, द स्ट्रॉंग अँड हेल्दी, ऑफ शार्प इंटेलेक्ट दॅट विल रीच द लॉर्ड, से द वेदास. This is the time to decide your future. While you possess the energy of youth, not when you are worn out and jaded, but in the freshness and vigor of youth. Work. This is the time for the freshest, the untouched and unsmelled flowers alone are to be laid at the feet of the Lord, and such he receives. या उतार्याचं आप्पांनीच मराठीत भाषांतर केलेलं होतं विवेकानंदांचा राष्ट्रधर्म या पुस्तकात. या भाषणाचा संपादित भाग आहे आणि त्याच्यात या ओळींचंही फार छान भाषांतर आहे. पूर्वी अनेक जणांना हा उतारा आपण पाठांतरासाठी दिलेला आहे. जे सुकुमार आहे, शक्तिपूर्ण, आरोग्यपूर्ण आणि कुशाग्र बुद्धियुक्त आहे, तेच परमेश्वराजवळ जाते, असे श्रुती वचन आहे, म्हणजे वेदांमधलं आहे. म्हणून उठा, स्वतःचे भवितव्य ठरवण्याचा हाच क्षण आहे. जोपर्यंत तुम्हामध्ये तारुण्याची तडफ आहे, जोपर्यंत तुम्ही थकले भागलेले, फिकटलेले, गळालेल्या झालेला नाहीत, उलट तारुण्याच्या उत्साहाने आणि टवटवीने मुसमुसलेले आहात, तोपर्यंतच निश्चय करा, उठा, काम करा. नुकतेच फुललेले, न हाताळलेले, न वास घेतलेले पुष्प देशाच्या चरणी अर्पण करायचे असते, ते स्वहस्ताने ईश्वर अर्पण करा. आज जी आपण प्रथम प्रतिज्ञा घेतली ती या वाक्यांमध्ये जे विवेकानंदांनी म्हटलेलं आहे, आवाहन केलेलं आहे, त्याला प्रतिसाद म्हणून आपण घेतलेली आहे. पाडव्याचा शुभमुहूर्त आहे. हा उतारा म्हणजे प्रतिज्ञेसाठीचं आवाहनच आहे. आणि प्रतिज्ञाग्रहणाची योजनापूर्वक पद्धत बसेपर्यंत हा उतारा हेच प्रतिज्ञाबद्ध होण्याचं आवाहन असायचं. मी 1971 साली उन्हाळी क्रीडा शिबिरात दुपारी झोप येऊ नये म्हणून पाठांतराची सत्र असायची, त्याच्यात हा उतारा पाठ केला. 9वी मध्ये होतो मी तेव्हा. 8-10 दिवस रोज म्हटल्याचा जो काही संस्कार झाला मनावर, त्यातूनच 1972 साली आम्ही 11वीतल्या 9 जणांनी आमच्या शब्दामध्ये प्रतिज्ञा घेतली. आम्हीच प्रतिज्ञा लिहिली कागदावरती आणि ती कागद आप्पांना दिले. त्यानंतर आणखीन काही जणांनी अशीच प्रतिज्ञा दिली आणि त्याच्यानंतर 2 वर्षांनी प्रतिज्ञाग्रहणाचे योजनाबद्ध कार्यक्रम सुरू झाले. त्यानंतरही हा उतारा पाठांतरासाठी असायचाच. 1977 सालानंतर युवती विभागाचे प्रतिज्ञाग्रहणाचे कार्यक्रम सुरू झाले आणि त्यानंतर कधीतरी आता पुष्पसमर्पण चालू असताना आपण जे पद्य म्हटलं, शुभ्र सुगंधित पुष्पे आणि शुभ्र सुगंधित मने, हे पद्य लिहिलं गेलं. आणि तुम्ही जर का पाहिलं तर ते ध्रुपद हे तर सरळ सरळ विवेकानंदांच्या उतारातलं मराठी भाषांतर आहे. त्याचं पद्यमय रूपांतर आहे. नुकतेच फुललेले, न हाताळलेले, न वास घेतलेले पुष्प म्हणजे शुभ्र सुगंधित पुष्पे. जोपर्यंत तुम्ही थकले भागलेले, चिकटलेले, गळालेले झालेले नाहीत, तारुण्याच्या उत्साहाने मुसमुसलेले आहात, म्हणजे शुभ्र सुगंधित मने. आणि तोपर्यंतच निश्चय करा, उठा, काम करा, ते स्वहस्ताने ईश्वरार्पण करा.
म्हणजेच मातृभूमी तव चरणी याहून अन्य काय अर्पिणे. हे पद्य लिहितानाच मुळे प्रथम प्रतिज्ञा घेणारे मुख्यतः डोळ्यासमोर होते. सर्वसाधारण प्रबोधिनी पण वगैरे सगळ्या गोष्टी आणखीन खूप नंतर आल्या आणि त्या मी अगदी गद्य पद्धतीने लिहिलेल्या आहेत. या शुभ्र सुगंधित पुष्पे आणि शुभ्र सुगंधित मने या पद्यामध्ये 4 कडव्यांमध्ये प्रथम प्रतिज्ञा घेतलेल्यांनी काय करायचं ते अतिशय सुरेख रीतीने सांगितलेलं आहे. 4 अपेक्षा आहेत प्रथम प्रतिज्ञांकडून, त्या 4 कडव्यांमध्ये सांगितल्यात. एकेका कडव्यात एक अपेक्षा अशा पद्धतीने. पदाच्या पहिल्या 2 ओळीनंतर मातृभूमीलाच प्रार्थना केलेली आहे की आम्ही आमची मने तुला समर्पित केली आहेत, त्याचा तू स्वीकार कर. आणि आम्ही मातृभूमीच्या सेवेसाठी जी व्रतं स्वीकारलेली आहेत त्याप्रमाणे आम्ही वागू शकू असे आशीर्वाद आम्हाला दे, तुझे शुभाशिष दे. पहिलं व्रत आहे, कल्पेशदादांनी सांगितलं ते की रोज उपासना झालीच पाहिजे. झालीच पाहिजे मधला हा ती दृढपणे चालवणे, उपासनेला दृढ चालविणे यासाठी आहे. आणि दैनंदिन उपासना ही आमच्या देशसेवेच्या साधनेचाच भाग झाला पाहिजे. उपासनेमध्ये आपण शेवटी गायत्री मंत्र म्हणतो. गायत्री मंत्रातील वरेण्यम भर्गः तोडतो आपण, ते तत्सवितुः वरेण्यम असं आधी म्हणतो आणि मग भर्गो देवस्य धीमहि म्हणतो. पण ते वरेण्यम भर्गः ही जी शब्दजोडी आहे म्हणजे श्रेष्ठ तेज, ते मराठी त्याच्यात म्हणतो श्रेष्ठ तेजाचे ध्यान करतो. याचं ध्यान करून आपण त्या तेजाला आवाहन करतो, त्या तेजाचा अंश आमच्यामध्येही जागृत व्हावा. तसं ते तेज आपल्यामध्ये प्रगट झाले म्हणजे आपलं अंतर धवळते. धवल म्हणजे शुभ्र. शुभ्र मनं अर्पण करायची आहेत. आपल्या परीने शुद्ध असतातच आपली मनं, पण ते नित्य उपासनेने धवल म्हणजे पूर्ण शुद्ध करायचे असतात. अंतरामध्ये मनाप्रमाणे बुद्धी येते. अंतर्धवल होणे म्हणजे बुद्धीला प्रचोदना मिळणे, बुद्धीमध्ये प्रतिभा आणि प्रेरणा जागृत होणे, सगळाच अर्थ त्याच्यामध्ये. रोज उपासना झाली पाहिजे हा तर विद्याव्रताचाच भाग आहे. परंतु विद्याव्रत संस्कार झालेला नाही आणि एकदम प्रथम प्रतिज्ञा घेत आहेत असे बरेच जण असतात. त्यांच्यासाठी प्रतिज्ञेनंतर दैनंदिन उपासनेचं व्रत हे पहिलं आहे. पण रोजच्या व्यक्तिगत उपासनेशिवाय सामूहिक उपासनेचंही व्रत आपल्याला घ्यायचं आहे. उपासनेला दृढ चालविणे ही अमुची साधना असं म्हटलंय. अमुची साधना म्हणजे आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे केलेली साधना. या एकत्रित किंवा सामूहिक उपासनेमध्ये दिव्य द्युतीला म्हणजे परब्रह्मशक्तीला आपण आवाहन करत असतो. तिचे अवतरण हो, दिव्य द्युतीच्या अवतरणास्तव म्हणजेच परब्रह्मशक्तीचं स्फुरण हो. या परब्रह्मशक्तीच्या तेजाने आमचं अंतर धवळू दे. म्हणजे आम्ही सगळेजण सामूहिक उपासना करतो, त्या सगळ्यांचे मन, त्या सगळ्यांनाच आपण एकाच ईश्वरी शक्तीचे अंश आहोत अशी जाणीव वाढवते. सामूहिक उपासनेत सर्वांनी एकत्र करायचं आवाहन किंवा प्रार्थना आहे. दुसऱ्या कडव्यामध्ये राजपुतांच्या जोहार आणि केसरिया या परंपरांचं
स्मरण केलं. हे भारतातल्या सगळ्या स्त्री पुरुष वीरांनी केलेल्या पराक्रमाचं, बलिदानाचं प्रातिनिधिक स्मरण आहे. पराक्रम करायचं ते आपल्यामधलं सार म्हणजे ध्येयनिष्ठा. प्रबोधिनीमध्ये काय काय शिकवायचं आहे तर आपण म्हणतो की पहिल्यांदा ज्ञान दिलं पाहिजे, माहिती दिली पाहिजे, मग कौशल्य दिली पाहिजे, मग वृत्तीग्रहण केलं पाहिजे, मग प्रेरणा जागरण केलं पाहिजे आणि मग ध्येय दर्शन झालं पाहिजे. तर आपल्या सगळ्या व्यक्तिमत्वाचं सार म्हणजे आपल्याला ध्येय काय दिसतंय आणि ते ध्येय एकदा दिसलं की त्या ध्येयावरती आपली निष्ठा असणं, आता याच्याशिवाय आणखीन कुठलं दुसरं ध्येय नाही मला असं वाटणं, म्हणजे ते आपल्या व्यक्तिमत्वाचं सार तयार झालं. पण हे सार जर का प्रकट व्हायचं असेल तर ते प्रकट होताना जे अडथळे येतात त्यावेळी त्याच्या रक्षणासाठी सरव म्हणजे मस्तक देण्याची तयारी असली पाहिजे. केसरिया जोहार करणाऱ्यांचा हा पण असतो की आमच्या साराचं रक्षण करण्यासाठी सर द्यावं लागलं तरी चालेल. सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही अर्पावा असं म्हणतात. प्राण अर्पण करणं हा शेवटचा पर्याय आहे. सध्या जे सैन्यात जातात त्यांना त्याची तयारी ठेवावी लागते. पण मग सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही अर्पावा, तर सर्व अर्पावे म्हणजे काय? आपलं सगळं जीवन अर्पण करणं, मातृभूमीच्या सेवेचा ध्यास घेणं, सेवेचं चिंतन चाललं पाहिजे असं मनाला कळायला लागलं. म्हणजे तो सर देण्याचा वारसा सुद्धा पेलण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये आलं. तिसऱ्या कडव्यामध्ये तर आपलं युवक विभागाचं नित्याचं काम आहे त्या संघटनेची सूत्र सांगितलेली आहेत. कैलासवासी आप्पांच्या चरित्रामध्ये स्नेहशक्तीचा अक्षय कोश या नावाचं एक प्रकरण आहे. आणि वयाने लहान मोठे, ग्रामीण अशिक्षितांपासून शहरी उच्च शिक्षितापर्यंत, रस्त्यावरचे भिक्षेकरी आणि फेरीवाल्यांपासून लक्षाधीशांपर्यंत आणि बालमित्रांपासून वैचारिक विरोधकांपर्यंत आपणचं सगळ्यांशी कसे स्नेहाचे संबंध असायचे, मैत्रीचे असायचे, प्रेमाचे संबंध असायचे, अशी अनेक उदाहरणं त्या प्रकरणामध्ये दिलेली आहेत. त्यांची स्नेहशक्ती अक्षय म्हणजे न संपणारी होती. हृदयापासून म्हणजे मनापासून अनेकांना जोडून ठेवणे म्हणजे तो स्नेहाचा हृदबंध हवा. असे हृदबंध निर्माण करावे लागतात आणि ते निर्माण करण्याचं काम वर्षानुवर्ष न थकता करता आलं पाहिजे. याच्यासाठी मनाची शक्ती लाव. स्नेहाचा हृदबंध हवा आणि शक्ती हवी आहे ती ही की स्नेहाचे संबंध वर्षानुवर्ष नवीन नवीन सुद्धा निर्माण करता आले पाहिजेत आणि जुने जुने टिकवता आले पाहिजेत. आणि ही शक्ती फक्त स्वतःच्या वैयक्तिक मित्रांचं वर्तुळ वाढवण्यासाठी नाही आहे. अनेक जण तसेही करतात. आता तो अभिमानाचाच विषय असतो. माझे की कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये किती जण आहेत, 200 आहेत का 100 आहेत का 1000 आहेत का 500 आहेत, अशी तुलना चालू असते. आणि त्यातले किती जणांनी मला अंगठे दाखवले, टाळ्या वाजवल्यात, लाईक्स दिलेले आहेत, त्याच्यावरती आपण आपलं मोजत असतो की आपली स्नेहशक्ती कशी आहे. ती सगळी दर्शनी झाली. त्या स्नेहशक्तीतून त्यांनाही मातृभूमीची सेवा करण्याची प्रेरणा. आता जसं मनोगतांमध्ये सांगितलं की मी माझ्या दादांशी चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की
की अशी अशी प्रतिज्ञा घ्यायची असते, यासाठी घ्यायची असते. तसं आपण कधीपासून किती जणांना अशी प्रेरणा देऊ शकू, त्यांनाही मातृभूमीची सेवा करण्याची प्रेरणा झाली पाहिजे आणि त्यात अधिकाधिक गोडीसुद्धा वाटत जायला पाहिजे. म्हणजे आपण संघटना करायला लागलो. अनेकांची सामर्थ्य मातृभूमीच्या कामी लागणं म्हणजे ती त्याच्या पायाशी जडवणं. सकलांची सामर्थ्ये जडविल जी तुझी पायी. हनुमान जसा रामाच्या पायाशी रामकार्यासाठी हात जोडून तत्पर होता, तसं आपण होणं आणि इतरांना बनवणं म्हणजे संघटना करणं. आणि हनुमान हा दास मारुतीही असतो आणि वीर मारुतीही असतो. अशा संघटनेतले सर्वजण मातृभूमीचा गौरव वाढवतात, सामूहिक कृतीतून वाढवतात. पण सामूहिक कृतीतून ते आम्हाला वाढवायचं आहे, ह्याच्यासाठी त्याचं सामूहिक गायनही करावं लागतं. युवकांच्या मनात आणि ओठावर कोणती गाणी आहेत याच्यावरती त्या देशाचं भवितव्य ठरतं असं म्हणतात. आणि गणेशोत्सवात युवक कधी नाचायला लागतात हे आपण पाहिलं की सध्या त्यांच्या ओठात मनात कुठली गाणी आहेत ते आपल्या लक्षात येईल. हे परिस्थिती आपल्याला पालटायची आहे, त्यामुळे आपल्याला प्रबोधन गीतं म्हणावी लागतात आणि आवडीने गोडीने कधी सहजपणे तीच आपल्या ओठावरती आली तर मग आपल्या मनात हा देशाचा विचार रुजेल आणि इतरांच्या मनामध्ये तो आपल्याला रुजता येईल. गाता गाता गौरव वाढवणारी सामूहिक कृती करायला शिकवायचं. समूह गानातून मातृभूमीचं स्तवन करायचं आहे, आपले संकल्प व्यक्त करायचे आहेत. पण गद्यात किंवा पद्यात प्रार्थना करायची आहे. जेवढं स्तवन आणि प्रार्थना आपण करतो तेवढी उपासना ही दृढ होत जाते. त्यामुळे संघटनेत प्रत्येक कार्यक्रम आणि बैठकीच्या आधी आपण पद्य म्हणत असतो. पहिल्या कडव्यामध्ये उपासनेच्या निमित्ताने सामूहिक उपासनेचा संघटनेचा उल्लेख आहे. दुसऱ्या कडव्यामध्ये परंपरेचं ज्ञान करून देणं, त्याचा अभिमान बाळगणं, ती परंपरा पुढे चालवण्याचा व्यक्तिगत निश्चय आहे. तिसऱ्या कडव्यामध्ये पुन्हा संघटनेचा विचार आला आहे. पद्य गायन ही वाचिक किंवा वाणीची कृती आहे. सामुदायिक उपासना ही मानसिक कृती आहे. उपासना आपण जेव्हा मोठ्याने म्हणतो तेव्हा मानसिक आणि वाचिक अशी कृती होते. पद्याचा अर्थ जेव्हा समजून घेऊन आपण ते पद्य म्हणतो तेव्हा वाचिक बरोबर मानसिक कृती होते. पण संघटनेमध्ये मानसिक आणि वाचिक कृतीबरोबर शारीरिक कृती करायची असते. म्हणजे हाताने सामूहिक काम करायचं असतं. हाताने काम करण्यासाठी दृढतम बाहू म्हणजे सशक्त हात हवेत असं चौथ्या कडव्यामध्ये म्हटलेलं आहे. नियमित उपासना, पराक्रमाचा वारसा चालवण्याचा निश्चय, संघटितपणे मातृभूमीचा गौरव वाढवणे, या तीन गोष्टींशिवाय प्रथम प्रतिज्ञा घेतलेल्यांनी प्रतिभेची साधना पण करायला हवी. स्वतः स्वप्न बघायला शिकणं, इतरांना शिकवणं आणि ती स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी कामाचे डोंगर उभं करता येणं, यासाठी लागेल ती शक्ती आपल्याला मिळवता आली पाहिजे, हे कायम मनात ठेवायचं. त्यापैकी काही जण तरी योग विभागाचा भवितव्य लेख लिहिण्यामध्ये सहभागी झाले असते. भवितव्य लेख लिहिताना आपण भविष्याचा वेध घेणारी स्वप्नही पाहिजे असतात आणि स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी कृती कार्यक्रमही आपण आखायचा असतो. त्यासाठी शारीरिक, बौद्धिक, मानसिक, आर्थिक, संघटनात्मक सगळ्या प्रकारचं बळ आपल्याला मिळवावं लागतं.
उपासना दृढपणे चालवायची, देशाचं रूप पालटण्यासाठी सर्व प्रकारचं सामर्थ्य मिळवायचं. सर्व प्रकारचं म्हणजे काय काय मागितले बरं या पद्यामध्ये? तर दिव्य द्युतीचं अवतरण व्हावं, परब्रह्मशक्तीचं स्फुरण व्हावं असं म्हटलेलं आहे. अंतर्धवल होऊ दे, पूर्ण शुद्ध होऊ दे आमचं मन आणि बुद्धी असं म्हटलेलं आहे. वज्राचं बल म्हणजे कुठल्याही संकटापुढे न डगमगणारं बल मिळावं असं म्हटलंय. स्नेहाचा हृदबंध हवा असं म्हटलेलं आहे. तो बंध टिकवण्याची शक्ती हवी असं म्हटलेलं आहे. अतुल संघस्वर म्हणजे आमचा एकदा आवाज लागला की बाकी सगळे सर बंद झाले पाहिजेत, एवढा मोठा आमचा आवाज प्रभावी झाला पाहिजे असं म्हटलेलं आहे. प्रतिभा हवी असं म्हटलेलं आहे. आम्हाला नवीन सुचलं पाहिजे. वर्षानुवर्ष तेच वरच्यांचे हात आम्ही नाही करणार, दरवर्षी काहीतरी नवीन फॉर्मेशन करणार असंच सगळ्या प्रतोदांना वाटतं. ते त्याच्यामुळे वाटतं. तेच बाकीच्यांनी बसवलेले हात काय बसवायचे, आम्ही काहीतरी नवीन करतो. तर तिथपासून देशाचं रूप पालटण्यासाठी नवीन काय केलं पाहिजे इथपर्यंत आपली प्रतिभा चालली पाहिजे. आणि सगळी कामं करण्यासाठी कधीही न थकणारे असे सशक्त हात आपल्याला हवेत. या सगळ्या गोष्टी मिळाल्या आपल्याला तर आवडेलच सगळ्यांना. त्याला प्रेय म्हणतात. आणि ह्या सगळ्या मिळाल्या तर देशाचं रूप पालटण्याचं काम निश्चित होणार आहे. म्हणजेच त्या श्रेय पण आहेत. नदीमध्ये उभं राहून नदीतलं पाणी उंधळीत घेतात आणि तेच अर्पण करतात, अर्घ्य देणं असं म्हणतात त्याला. बाकी काही नसलं तर पाणी तर देवाला देता येतं आपल्याला. तसं या सगळ्या प्रेय श्रेय गोष्टी मिळाव्यात म्हणून मातृभूमीला प्रार्थना केलेली आहे. आणि त्या मातृभूमीसाठीच वापरण्याची, तिच्या पायाशी वाहण्याची सद्बुद्धी आम्हाला मिळू दे असंही त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आमची प्रतिभा वाढावी असं म्हटलं, त्याच्यामुळे आपल्याला भविष्यवेध घेता आला. तो भविष्यवेध मात्र सामूहिकच पण आहे. प्रत्येकाचे हात शक्त व्हावेत असं म्हटलंय, पण मातृभूमीचं रूप पालटण्याचं ध्येय आपलं सगळ्यांचं सामूहिकच आहे. प्रत्येकाचं प्रिय, त्याला त्याला आवडणाऱ्या गोष्टी वेगवेगळ्या असतील, पण सर्वांचं श्रेय एकच आहे. त्यामुळे वैयक्तिक आणि सामूहिक असं आपलं आचरण कसं असलं पाहिजे हे या चौथ्या कडव्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि हे सगळं होण्यासाठी आपल्या बाजूने आधी प्रयत्न व्हावे लागतात. आणि मग हे सगळं होऊ दे अशी प्रार्थना करत असताना आम्ही संकल्प करू, असाही आम्ही हे करू असा संकल्पही करायचा असतो. आणि हे पद्य जे आहे तेच वारंवार म्हटलं तर त्याचा अर्थ आपल्याला कळत जाईल. आणि त्याच्याप्रमाणे आचरण करणं म्हणजे प्रथम प्रतिज्ञेचं आचरण. पहिलं पाऊल उपासना, दुसरं पाऊल आपल्या परंपरेतलं सार ग्रहण करून ते टिकवण्याचं. त्यालाच आपण प्रबोधिनीमध्ये स्वीकारशील स्वदेशी असं म्हणतो. ते पुस्तक वाचलं नसेल तर वाचा जरूर. तिसरं पाऊल संघटना करण्याचं आणि चौथं पाऊल प्रतिभासंपन्न काम करण्याचं. असा हा पद्यामध्ये आखून दिलेला प्रथम प्रतिज्ञेसाठीचा प्रतिज्ञा पालनाचा मार्ग आहे. दुसरी प्रतिज्ञा घेतलेली, तिसरी प्रतिज्ञा घेतलेली या मार्गानेच पुढे जात असतात, पण आणखीन काही गोष्टींची भर त्याच्यामध्ये घालत असतात. आज ज्यांनी प्रतिज्ञा घेतलेली आहे त्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो.
इतिहास निसर्ग जे दिव्यदाहक म्हणून असावयाचे बुद्ध्याची वाण धरिले सतीचे भारत माता की जय.